आपण संख्या या चॅप्टरवर जवळपास 6 व्हिडिओ बनवले आणि संख्या या चॅप्टरवर एनएमएमएस मध्ये आपल्याला माहिती आहे 12 मार्क्स आणि जर समजा आपल्याला 12 मार्क्स जर हे परफेक्ट करायचे असेल तर संख्या चॅप्टर खूप महत्त्वाचा आहे. आजचा हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक संख्या मालिका दिली जाईल आणि या संख्या मालिकेमध्ये चुकीचं काय आहे ते आपल्याला शोधायचं आहे. ठीक आहे. आता हे जे एक्झाम्पल जर बघितलं आपण पहिलं एक्झाम्पल तर हे एक्झाम्पल विचारलेलं आहे एनएमएमएस एक्झाम 2019 मध्ये हा प्रॉब्लेम विचारलेला आहे. ही जी संख्या मालिका दिलेली आहे बघा, पहिली संख्या मालिका जर बघितली आपण 10, 14, 28, 32, 64, 68, 132 याच्यामध्ये आपल्याला कुठला तरी अंक जो आहे तो चुकलेला आहे आणि तो शोधून काढायचा आहे. आणि संख्येवर तुम्हाला मी एक शॉर्ट ट्रिक सांगितली होती काय, या ज्या 4 गोष्टी आहेत त्या 4 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. पहिलं काय आहे तर संख्येमध्ये फरक काढणे. दुसरं काय करायचं आपल्याला, गणितीय क्रिया. गणितीय क्रिया म्हणजे काय, प्लस मायनस मल्टिप्लाय डिव्हिजन. नंतर काय करून पाहायचं, संख्येचा स्क्वेअर करून पहा. स्क्वेअर मध्ये 1 प्लस करा, स्क्वेअर मध्ये 1 मायनस करा, इवन नंबर स्क्वेअर करा, ऑड नंबर स्क्वेअर करा, प्राईम नंबर स्क्वेअर करा, ऑड नंबर हे जर समजा आपण करून पाहिलं ट्रायंग्युलर नंबरचा स्क्वेअर करा. सेम त्याच पद्धतीने क्यूब, संख्येचा क्यूब करा, क्यूब मधून 1 मायनस करा, 1 प्लस करा. आता एक काम करू आपण, याच्यातला पहिला यूज करून पाहू फरक काढणे. आता सर्वात महत्त्वाचं काय करायचं आपल्याला, ही संख्या मालिका कुठे चुकली ते बघायचं. फरक काढला आपण बघा, 10 आणि 14 मध्ये कितीचा फरक आहे, कितीचा आहे 4. 14 आणि 28 मध्ये कितीचा फरक आहे 14 चा आला. ठीक आहे. अजून 28 आणि 32 मध्ये कितीचा फरक आहे, म्हणजे बघा 4 रिपीट होत आहे. इथे 4 आलं, इथे 4 आलं. तुम्ही हाय विचार करू शकता, इथे 10 प्लस 4 किती झाले 14. 14 टू जा किती आलं 28 प्लस 4 32. 32 टू जा 64. 64 नंतर पुन्हा काय करावं लागेल आपल्याला, 4 ऍड करावं लागेल. किती होईल 68. 68 नंतर काय करावं लागेल आपल्याला, इंटू 2 करा बरं. 2 8 जा 16, 1 बॅलेन्स. ओके. 2 6 जा 12 प्लस 1 36. म्हणजे आपण जर बघितलं तर इथे किती पाहिजे होते 136. आले किती 132. ऑप्शन मध्ये आहे का, म्हणजे याच्यामध्ये चुकीचं जे आहे ते कुठलं मिळालं आपल्याला 132. म्हणजे बघा, कुठलाही जर समजा संख्येचा प्रॉब्लेम बघितला तर या जर 4 गोष्टी तुम्ही केल्या, कुठला पहिलं काय करून पाहायचं, फरक काढायचं. नंतर काय करायचं तुम्हाला, प्लस करून पहा, मायनस करून पहा, मल्टिप्लाय करून पहा आणि डिव्हिजन. आणि स्क्वेअर आणि क्यूब याच्या बाहेर एकही संख्येचं उदाहरण जाणार नाही. आता आपण सेकंड एक्झाम्पल बघू. हे पण सेकंड एक्झाम्पल एनएमएमएस एक्झाम 2019 मध्ये हा विचारलेला आहे. बघा पहिले किती आहे 3 नंतर किती आले 3 मध्ये आणि 7 मध्ये कितीचा पहिला आपण फरक काढून पाहू. कितीचा फरक आहे 4. 7 आणि 15 मध्ये 8. पुन्हा 50 आणि 39 मध्ये 24. काही असं जुळलं का, इथे 7 आलं, इथे 4 आलं, इथे 8 आलं, मग डबल व्हायला पाहिजे होतं 4 8, इथे 12 यायला पाहिजे होतं, 16 यायला पाहिजे होतं. आलं का नाही. मग समजा आपल्याला फरक नाही निघालं, मग आता गणितीय क्रिया करून पहा. गणितीय क्रिया करून पहा. 3 नंतर किती आलं 3 नंतर 7 कसे येईल विचार करा थोडा. 3 नंतर 7 कसे येईल विचार करा. व्हेरी गुड. 3 टू जा 6 प्लस 1 किती आले 7. आता हेच यूज करून पहा. 7 इंटू 2 14 प्लस 1 किती आलं 15. बरोबर आहे. म्हणजे हे आपलं लॉजिक लागलं. मग आता 15 इंटू 2 15 इंटू 2 30 प्लस 1 31 आणि इथे किती दिलेलं आहे 39. पुढे जायची गरज आहे का आपल्याला नाही. आपल्याला चुकीचं मिळालं. काय मिळालं 39. 39 ऑप्शन मध्ये आहे का म्हणजे मग चुकीचं पद आपण ओळखलं. कुठलं 39.
39. ठीक आहे. नेक्स्ट बघा. ऑल ऑफ यू अंडरस्टँड? ओके. नेक्स्ट थर्ड 6 नंतर 15 नंतर थोडस पास. स्क्वेअर वगैरे दिसते का नंबर? स्क्वेअर आहे का? नाहीये. क्यूब पण दिसत नाही. मग ठीक आहे, गणितीय क्रिया करून पहा. हे 6 आणि 15 कसे आले याचा विचार करा. 6 नंतर 15 कसे आले विचार करा. हम्म 6 आणि 15 कसे आले विचार करा. 6 into 2 plus 3. Very good. 6 into 2 plus 3 15. ओके. आता 15 आलं. आता 15 into 2 करा. किती आले? 30. 30 नंतर प्लस 3 किती मिळाले? 33. आता तिसरं काढा. 33 into 2 करा. अरे 66 मध्ये पुन्हा मग आपल्याला 3 प्लस करायचे होते. 69 पाहिजे होते. म्हणजे इथेच चुकलं नाही ते. 32 2 जा किती आले? 66 प्लस आपल्याला 3 करायचे म्हणजे किती होईल? 69. मग चुकलं कुठलं आहे? 66. ऑप्शन मध्ये आहे का? ऑल ऑफ यू अंडरस्टँड? चौथा प्रॉब्लेम बघा. 91 55 30 15 5 आणि 1. थोडस एक काम करायचं. हा जो सिक्वेन्स दिलाय ना, सिक्वेन्स बघायचा. सिक्वेन्स कसा दिलेला आहे? डिसेंडिंग ऑर्डर आहे. बरोबर आहे. आपण विचार करताना इकडनं करायचा, असेंडिंग ऑर्डर कडनं विचार करायचा. ठीक आहे. आता संख्येचा प्रॉब्लेम करताना तुम्हाला माहिती आहे कुठलाही संख्येचा प्रॉब्लेम असतो या 4च्या बाहेर जाणार नाही. म्हणजे 12 मार्क्स जर तुम्हाला पक्के करायचे असेल हे 4ही तुम्हाला, जसं स्क्वेअर आहे, स्क्वेअर 30 पर्यंत लर्न, क्यूब तुम्हाला 15 पर्यंत लर्न असलेच पाहिजे. आता हे आपल्याला करायचं आहे. बघा पहिला आपण करून बघू. 1 आणि 5 मध्ये कितीचा डिफरन्स आहे? 4 चा डिफरन्स आहे. ओके. 5 आणि 15 मध्ये कितीचा आहे? 10 चा आहे. ओके. 15 आणि 13 मध्ये काही लागलं का लॉजिक? काही लॉजिक लागलं का? थोडस एक लक्ष द्या. आपण फरक बघितला. फरक बघताना काय बघितलं? 1 आणि 5 मध्ये कितीचा डिफरन्स आहे? 4. ठीक आहे. कितीचा डिफरन्स आहे? 4. आता इथे 5 आणि समजा 15 आहे. समजा इथे 8 चा डिफरन्स असता तर इथे किती आले असते? किती आले असते? 8 चा डिफरन्स किती आले असते? 9 चा डिफरन्स असता तर 9 चा डिफरन्स असता किती आले असते? समजा विचार केला आपण इथे 9 चा डिफरन्स असता ते किती आले असते? 14. आपली सिरीज बरोबर येते का? आपण विचार करत आहे. हा 14 आणि 30 मध्ये कितीचा डिफरन्स आहे? कितीचा आहे? ठीक आहे. 16 चा आहे. कितीचा डिफरन्स आहे? 16 चा आहे. बघा काय सांगत आहे मी तुम्हाला. इथे किती आलं? 4. इथे किती आलं? 9. इथे किती आलं? 16. बघा 4 9 16. काही लॉजिक लागलं का? लागलं? 4 हा काय? व्हेरी गुड. काय आहे? स्क्वेअर. म्हणजे आपला इथेच नंबर चुकला. बाकीची सिरीज पुढची आपल्याला बरोबर आली. बघा इथे किती डिफरन्स आला? 4 9 16. मग किती आला पाहिजे?
25 नंतर किती यायला पाहिजे 36. म्हणजे हा जो डिफरन्स आहे डिफरन्स काढला पण डिफरन्स कशाचा निघाला आपला स्क्वेअरचा. कशाचा डिफरन्स निघाला स्क्वेअरचा. किती बघा 4 नंतर 9 नंतर 16 नंतर 25 नंतर इथेच हे झालं. मग चुकीची संख्या कुठली मिळाली आपल्याला 15. आहे का 15? समजलं सर्वांना? ओके. नेक्स्ट बघा 7 13 21 31 45 57. मी तुम्हाला 1 मिनिट देतो. 1 मिनिटापैकी कोणी सांगा पटकन हे सांगा आणि इथे बोर्डवर येऊन सांगा. पटकन करून दाखवा आणि इथे बोर्डवर सांगायचं सर्व लोकांना कळेल. पटकन 7 13 21 31 45 57. फक्त तुम्हाला 2 मिनिटाचा वेळ आहे आणि या 2 मिनिटाच्या वेळेमध्ये काय करा. पहिलं काय यूज करून पाहायचं फरक काढणे. नंतर गणितीय क्रिया करून बघा. नंतर काय करायचं आहे गणितीय क्रियामध्ये काय करतो आपण प्लस नंतर मायनस नंतर मल्टिप्लाय नंतर डिवाइड नंतर काय करून पाहायचं आहे स्क्वेअर आणि नंतर काय आहे क्यूब. चला पटकन कोण येते लवकर. 7 और 13 में 4 का डिफरेंस है. नहीं 6 का डिफरेंस है. 13 और 21 में 8 का डिफरेंस है. फिर 21 और 31 में 10 का डिफरेंस है और 45 और 31 में 14 का डिफरेंस है. यहाँ पे 12 आना चाहिए तो 14 का डिफरेंस आ रहा है और अगर अपन 31 में 14 ऐड करते हैं तो 45 आ रहा है. तो 31 में अगर 13 ऐड करेंगे तो 44 आना चाहिए यहाँ पे लेकिन यहाँ पे 45 आया और 44 में अगर 10 12 14 ऐड करेंगे तो 57 आएगा. तो गलत है 45. हा येस बघा एकदम करेक्टली सांगितलं. बघा काय करायचं आहे 7 आणि 13 मध्ये किती डिफरन्स आहे 6. 13 आणि 21 मध्ये 8. 21 आणि 30 मध्ये 10. इथे 10 नंतर किती यायला पाहिजे 12. 31 मध्ये 12 ऍड करा किती आले 43 नंतर आपल्याला काय करावं लागेल 12 ऍड करा. सॉरी 43 नंतर इथे 12 गेलं इथे 43 आणि 14 ऍड केलं किती येते 57. म्हणजे रॉंग काय आलं 45 च्या ऐवजी काय पाहिजे होते 43. तुला सिक्वेन्स 6 8 10 नंतर किती पाहिजे होते 12. ऑल ऑफ यू अंडरस्टँड व्हेरी गुड बेटा.